जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आशिष कैतवाल ठरला कराओके गीत गायन स्पर्धेचा प्रथम मानकरी। वर्धा येथील दादाजी धुनीवाले मंगल कार्यालयात झालेल्या कराओके गीत गायन स्पर्धेचा प्रथम मानकरी यवतमाळ येथील आशिष कैतवाल ठरला असून द्वितीय पुरस्कार नागपूर येथील तनिष्क गजबिये तर तृतीय पुरस्कार अमरावती येथील पलक ढगे, चतुर्थ पुरस्कार वर्धा येथील विदिशा वाटकर यांनी पटकावला। तर कलावती भांडे पुलगाव, जानवी निमजे वर्धा, बासित देशमुख दिग्रस, भारती केने अमरावती यांना देण्यात आला। रविवार दिनांक 29 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे हे होते, तर ॲडव्होकेट बेदरकार, प्रभाकरजी मोगे, दिलीपजी मेने, भारती कदम यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण वर्धेचे नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ, सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, सुप्रसिद्ध उद्योजक कमलेशजी ठक्कर, समाजसेवक बाबाराव तुमसरे, लोकमतचे वरिष्ठ पत्रकार नरेशजी डोंगरे, संदीप पजई, विजय संघई, वर्धेचे ज्येष्ठ समाजसेवक सुनील भाऊ बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त जयश्री पजई, डॉक्टर मोनाताई सुने, रीमा महले यांचा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पूजा शेंडे व पलक वानखेडे या दोन अंधगायक मुलींना गिरीश सावळकर यांच्याकडून विशेष पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन गिरीश सावळकर, सुनील बुरांडे, विक्रांत भागवतकर, महेश मुधोळकर, गिरीश वानखेडे, संजय तिगावकर, मेघळ अनासने, अतुल पिसे, मेघाताई कोकाटे, योगिता मानकर, रीमा महल्ले यांनी केले होते। या कार्यक्रमाचे संचालक ज्योती भगत आणि किरण पट्टेवार यांनी केले। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।